संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 17। हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा। तपाचे सामर्थ्य तपिनला अनुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। मातृपितृ भाता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन केले। ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती। म्हणजेच पहिला कडव्याचा अभंग बघूया। हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा। जो कोणी हरिपाठाची कीर्ती आपल्या मुखाने गातो त्याचे शरीर पवित्र होते। म्हणजेच कसं बघा, संत ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की जो व्यक्ती भगवंताचे नामस्मरण करतो त्यांचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो। देवाचे नाव घेतल्यामुळे त्यांच्या आचरणात शांती, संयम आणि सात्विकता निर्माण होते। उदाहरण बघा, जसे गंगा नदीत स्नान केल्याने शरीर शुद्ध होते, तसेच भगवंताच्या नामस्मरणाने मन आणि शरीर पवित्र होते। नंबर 2, तपाचे सामर्थ्य तपिना अनुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। म्हणजे तपाचे सामर्थ्य हे अमर्याद आहे। जो कोणी भगवानांचे नामस्मरण करतो त्याला वैकुंठात चिरंजीव होण्याचा लाभ मिळतो असे सांगितलेले आहे। म्हणजे ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साधना, तप, भगवंताचे चिंतन हे मानवाला वैकुंठ सुख प्राप्त करून देते। भगवंताचे नामस्मरण हीच खरी तपश्चर्या आहे। उदाहरण बघूया आपण। जसे बघा, एखादा विद्यार्थी सातत्याने अभ्यास करून मोठे यश मिळवतो, तसेच हरिपाठाचे मनोभावे पठन केल्याने आध्यात्मिक उन्नती त्यामध्ये साध्य होते। नंबर 3, मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले। म्हणजे भगवंताच्या कृपेने आपले आई वडील, बंधू भगिनी आणि संपूर्ण कुटुंब वैकुंठात स्थान प्राप्त करून चतुर्भुज रूपात म्हणजे भगवंताच्या रूपात प्रतिष्ठित होतात। मातृपितृ भाता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले। यामध्ये भगवंताच्या कृपेने आपले आई वडील, बंधू भगिनी आणि संपूर्ण कुटुंब वैकुंठात स्थान प्राप्त करून चतुर्भुज रूपात म्हणजेच भगवंताच्या रूपात प्रतिष्ठित होतात। यावरून स्पष्टीकरण बघायचं की येथे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भगवंताचे नामस्मरण करणारा माणूस स्वतः वैकुंठाला जातोच, पण त्याच्या आध्यात्मिक पुण्याईमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील उन्नतीला पोहोचते, हे मात्र खरं आहे। उदाहरण बघा, जसे एका ज्ञानसंपन्न व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब समाजात प्रतिष्ठा मिळवते, तसेच भगवंताचे नाम घेतल्याने संपूर्ण कुटुंब उन्नत होते म्हणजे प्रगतिशीलाकडे जाते। नंबर 4, ज्ञानगुढगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांनी अतिशय गुह्य आणि गूढ असे ज्ञान प्राप्त केले, जे त्यांना त्यांच्या गुरु निवृत्तीनाथ यांनी दिले आहे। संत ज्ञानेश्वर महाराज येथे आपल्या गुरूंचे महत्त्व अधोरेखित करतात आणि सांगतात की योग्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ज्ञानामुळे जीवनात सत्याची अनुभूती मिळते। उदाहरण बघूया आपण। जसे एखाद्या शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मोठ्या यशाला गवसणी घालतो म्हणजे मोठ्या यशावर पडतो, तसेच गुरूंच्या कृपेने संत ज्ञानेश्वर महाराजांना परमेश्वराची अनुभूती झाली। नंबर 5, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करेल। म्हणजे ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सतत भगवंताचे नामस्मरण करा, त्यातून निर्माण होणाऱ्या पुण्याची गणना कोणालाही करता येणार नाही। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की भगवंताचे नामस्मरण म्हणजेच पुण्याचा अखंड साठा आहे।
या पुण्याची गती, प्रमाण आणि त्यांचे लाभ हे असीमय म्हणजेच अनलिमिटेड असतात. उदाहरणार्थ जसे सूर्यप्रकाश सर्वांना प्रकाश देतो, तसेच भगवंताचे नामस्मरण प्रत्येकाच्या जीवनात शांती, समाधान आणि सद्गुण निर्माण करते. यावरून अशी मुख्य शिकवण होते की भगवंताचे नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि पापांचा नाश होतो. सातत्याने हरिपाठ पठण केल्याने पुण्यसंचय वाढतो आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनात खरी प्रगती होत नाही, हे महत्त्वाचं आहे. यावरून प्रेरणादायी विचार असे होऊ शकते की भगवंताचे नामस्मरण म्हणजे भक्तीचा सर्वोच्च मार्ग आहे. चांगल्या विचारांनी आणि भगवंताच्या चिंतनाने जीवनात सकारात्मक बदल घडतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.